एका अल्पवयीन मुलीची गुप्त प्रसूती। नवजात बाळाला आईपासून वेगळं करणं आणि त्यानंतर त्या बाळाच्या संभाव्य विक्रीचा संशय। महाराष्ट्रातील मालेगावमध्ये समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्य अक्षरशः हादरलंय। कारण हा फक्त एका रुग्णालयातील निष्काळजीपणाचा विषय आहे का, की यामागे एखादं मोठं आणि संघटित जाळं कार्यरत आहे? हा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागलाय। 3 जून 2026 मालेगावच्या सटाणा नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची प्रसूती होती। सामान्यतः अशी घटना घडल्यास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर एक महत्त्वाची कायदेशीर जबाबदारी असते। अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेची माहिती संबंधित यंत्रणांना देणं हे बंधनकारक असतं। मात्र या प्रकरणात नेमकं काय घडलं? तर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही आवश्यक माहिती संबंधित प्रशासनापासून लपवण्यात आल्याचा संशय आहे। पण खरी कथा इथून सुरू होते। प्रसूतीनंतर काही वेळातच त्या मुलीला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचं समोर आलं। मात्र तिचं नवजात बाळ रुग्णालयातच राहिलं। आई एका ठिकाणी आणि काही तासांपूर्वी जन्मलेलं बाळ दुसऱ्याच ठिकाणी। त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत। हे विभाजन का करण्यात आलं? त्यामागे वैद्यकीय कारण होतं का, की आणखी काही? तपास जसजसा पुढे गेला तसतसे धक्कादायक संशय येऊ लागले। या नवजात बाळाची बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न झाला होता का, किंवा बाळाला कोणाकडे सुपूर्द करण्याची तयारी होती का, की यामागे केवळ काही व्यक्ती होत्या, की एखादं मोठं नेटवर्क कार्यरत होतं? हेच सगळे प्रश्न पडतायत आणि या सर्व मुद्द्यांचा आता पोलीस आणि आरोग्य विभाग कसून तपास करतायत। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणात डॉक्टर किशोरी डांगे, डॉक्टर अनुजा शेवाळे, डॉक्टर प्रीती जाधव यांच्यासह एकूण 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे। तर तपास यंत्रणांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय नोंदणी आणि प्रसूतीशी संबंधित कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतलेत। या पुराव्यांमधून नेमकं काय समोर येतं? कोणत्या व्यक्तींची भूमिका संशयास्पद आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा संबंध इतर कोणत्या घटनांशी आहे का, याचा सगळ्याचा शोध सध्या घेतला जातोय। कारण जर या प्रकरणाने खरंच नवजात बालकांच्या बेकायदेशीर व्यवहारांचं जाळं कार्यरत असल्याचं समोर आलं तर हा केवळ मालेगाव पुरताच मर्यादित विषय राहणार नाही, तो संपूर्ण राज्यासाठी धोकादायक इशारा ठरू शकतो। दरम्यान या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। अनेक सामाजिक संघटनांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणीही केली आहे। मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे, की या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे। तपास पूर्ण होईपर्यंत आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही आरोपीला कायद्याच्या दृष्टीने दोषी मानलं जाऊ शकत नाही। मात्र सध्या समोर आलेले आरोप आणि संशय अत्यंत गंभीर आहेत। या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य नेमकं काय आहे? आईपासून वेगळं करण्यात आलेल्या त्या नवजात बाळाचं पुढे काय झालं आणि या प्रकरणामागे आणखी कोण कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपासातूनच समोर येणार। या प्रकरणाबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।